झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे सांगली जिल्ह्यातली टेंभू सिंचन योजना रखडल्याचा गंभीर आरोप करत केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटलांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलंय। त्यामुळे दुखरी जखम असलेला जलसिंचनाचा मुद्दा पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कळीचा मुद्दा असलेला आणि काही दिवसांपासून थंड बसल्यात गेलेला जलसिंचनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि तो आणलाय केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटलांनी। त्यांनी थेटपणे जलसिंचन विभागाला टार्गेट केल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पेटण्याची चिन्ह आहेत। जलसिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे टेंभू जलसिंचन योजना रखडल्याचा गंभीर आरोप प्रतीक पाटलांनी केलाय। तरी स्टेट गव्हर्नमेंट याच्यावरती मी सरळ आरोप करेन की इरिगेशन डिपार्टमेंटने याचं जे नियोजन करणं आवश्यक आहे ते नियोजन यांनी केलं। हे जर नियोजन AIBPचे येणारे फंड्स, AIBPचा येणारा पैसा याला इम्पॉर्टन्स जर त्यांनी दिला, इम्पॉर्टन्स देऊन प्रत्येक योजना त्या पद्धतीने मंजुरी करून पुढे अप्रूव्ह करत गेली तर या सगळ्या योजना टायमात पूर्ण होतील। ज्या टेंभू योजनेवरून प्रतीक पाटलांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलंय ती योजना शिवसेना भाजप युतीच्या काळात 1996 मध्ये सुरू झाली होती। या योजनेमुळे सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 80,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। मात्र गेल्या 16 वर्षात 1,315 कोटी रुपये खर्चूनही या योजनेतील 40% कामच पूर्ण झाली आहेत। त्यामुळे या योजनेसाठी अजून 1,901 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। टेंभू जलसिंचन योजनेला केंद्र सरकारच्या AIBPची मान्यता मिळालेली नाही। राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्यानं फाईल पुढे जाऊ शकली नसल्याचं सांगत प्रतीक पाटलांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली। कालची जी बैठक झाली, आज राष्ट्रवादी म्हणून ती सगळी मंडळी भेटायला गेली, बरोबर आहे। काँग्रेसच्या मंत्र्यांना भेटायला गेली, काँग्रेसचा मंत्री मागच्याच पण सांगतोय, काँग्रेसचा खासदार सांगतोय मागच्याच की अप्रूव्ह झाली, तर तुम्ही परत कशाला भेटायला गेला हेच मला कळलं। आणि त्यामध्ये विषय राहिला स्टेट गव्हर्नमेंटचा। टेंभू जलसिंचन योजनेला 72 कोटीचा निधी राज्य सरकारनं मंजूर केला असून AIBPची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पतंगराव कदम यांनी सांगितलंय। AIBPचं फायनान्शियल त्याला मान्यता टेंभूला मिळायची आहे, ताकारे भाईचाराला मिळालेले, त्यासाठी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत दिल्लीला जाऊन। आणि आपल्या बजेटमध्ये जे पैसे धरलेले होते ते पैसे रिलीज करायचा निर्णय झालेला आहे आणि याच्यामुळं टेंभू योजना आटपाडीपर्यंत जाईल। टेंभू योजना ही प्रतीक पाटलांच्या मतदारसंघात येत असल्यानं त्यांना त्या योजनेची आता विशेष काळजी वाटते। पण राज्यात अशा अनेक योजना रखडलेल्या असल्यानं महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळानं होरपळून निघतोय। दुष्काळग्रस्त जनतेला मदतीचा हात देण्याऐवजी आपले राजकीय नेते मात्र दुष्काळालाच राजकारणाची संधी मानत असतील तर महाराष्ट्रासाठी यासारखं दुसरं दुर्दैव ते काय? झी 24 ताससाठी रवींद्र कांबळे, सांगली। या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्यासोबत। रवींद्र, केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी थेट जलसिंचन विभागावरच गंभीर आरोप केलेत आणि या जलसिंचन योजनेवरून आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा झुंपलेले दिसते। नक्कीच जलसिंचन विभागातील कार्यपद्धतीवरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपले असं म्हणावं लागेल। कारण केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी राज्याच्या जलसिंचन विभागावर गंभीर आरोप केलेले आहेत। जलसिंचन विभागाचं नियोजन हे योग्य नव्हतं आणि जी फाईल AIBPकडे सादर केली होती जलसिंचन विभागानं ती त्यामध्ये त्रुटी होत्या। त्यामुळेच AIBPतून जो टेंभू योजनेला निधी मिळणार होता तो निधी मिळाला नाही आणि निधी मिळाला नसल्यामुळे ही योजना रखडली असा गंभीर आरोप केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी जलसिंचन विभागानं पर्यायानं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर केलेला आहे। जलसिंचन विभागाच्या कामावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यामध्ये झुंपण्याचा हा काही पहिला प्रकार नाही। याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसिंचन विभागातील कामावर गंभीर टीका केली होती आणि श्वेतपत्रिका आणि या संपूर्ण प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती आणि त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या पदाचा सुद्धा राजीनामा दिला होता। नंतर श्वेतपत्रिका सादर केली गेली आणि पुन्हा एकदा अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर रुजू झाले। मात्र पुन्हा एकदा आता काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर आणि पर्यायानं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याकडे जे खाती आहेत त्या खात्यांच्यावर लक्ष केलं आहे असं म्हणावं लागेल। कारण टेंभू योजना गेली 16 वर्ष झालं रखडली गेलेली आहे आणि AIBPतून जो निधी मिळणार होता तो सुद्धा आता सिंचन विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे रखडला गेला आहे अशी गंभीर टीका अगदी बरोबर आहे। रवींद्र, दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या योजनेवरून हे वाद उफाळून आलेले आहेत ती टेंभू योजना, नेमकी त्याची सध्याची स्थिती काय आहे आणि ही योजना जेव्हा पूर्ण होईल तेव्हा दुष्काळग्रस्तांना नेमका याचा कसा फायदा होईल?
मुळात टेंभू जलसिंचन योजना ही सांगली असेल, सातारा असेल आणि सोलापूर असेल या जिल्ह्यातल्या जवळपास 7 ते 8 तालुक्यांच्यासाठी योजना तयार करण्यात आली होती. कायम दुष्काळी असणाऱ्या तालुक्यांना ही वरदान अशी योजना होती. मात्र गेल्या 16 वर्षापासून ही योजना रखडली गेलेली आहे. एकतर अनुशासनाचा मुद्दा असेल किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असेल, याच्यामुळे या योजनेला निधी मिळाला नाही. जवळपास 1300 कोटी या योजनेवर खर्च झालेले आहेत आणि अजून 1900 कोटी रुपयाचा निधी आवश्यकता आहे. केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी जलसिंचन विभाग असेल किंवा पर्यायानं राज्य सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे. मात्र प्रतीक पाटील यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. मात्र सांगलीचे पालकमंत्री आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनी मात्र याच्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की कुणीही काही बोललं तरी सुद्धा मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. राज्य सरकारनं तातडीनं 72 कोटीचा निधी टेंभू योजनेला दिलेला आहे आणि लवकरच आटपाडीपर्यंत पाणी पोहोचेल अशी आशा सुद्धा कदम यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर टेंभू योजनेला एआयबीपीची मान्यता नाही हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे आणि एआयबीपीची मान्यता टेंभू योजनेसाठी मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी सुद्धा माहिती पतंगराव कदम यांनी दिलेली आहे. मात्र राष्ट्रवादी असेल किंवा अन्य कोणत्याही मंत्र्यांच्याकडून किंवा सत्ताधाऱ्यांच्याकडून प्रतीक पाटलांच्या आरोपाबद्दल कोणती प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे रवींद्र. अजूनपर्यंत कुठली प्रतिक्रिया जरी आलेली नसली तरी आता जलसिंचन विभागाचे आणखी कुठले घोटाळे बाहेर येणार का किंवा प्रतीक पाटलांनी जो आरोप केला त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं याचं काय उत्तर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत ही टेंभू योजना जर पूर्ण झाली तर निश्चितच सांगलीतल्या दुष्काळग्रस्तांना याचा मोठा फायदा होणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.